नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आजचा दिवस आहे खास, कारण का आज आहे आमच्या गावची यात्रा. मग काय सकाळ लवकर उठून मस्त बाहेर बसून चहा वगैरे घेतला आणि चहा घ्यायच्या आधीच मस्त हेअरस्टाईल वगैरे करून बाहेर आले आणि मग नंतरनं लागले कामाला. मस्त असे कामं वगैरे चालूच होतं, फरशी वगैरे पुसायची. त्या दोघींचा स्वयंपाक चालू होता, माझं वरचं काम चालू होतं, फरशी वगैरे कपडे वगैरे. आज काय मग गावात जायचं आहे, त्याच्यामुळं पटपट कामे आवरली आणि पोळ्याचा स्वयंपाक होता बरं का, नैवेद्य दाखवायचा होता. त्यामुळे मग काही सगळं आवरलं आणि आमच्या तयारीला लागलो. मस्त नवीन साड्या, नवीन मुलांना नवीन कपडे वगैरे घातली आणि गावात निघालो. गावात येतो तो बघतो तो बघा यात्रा किती मस्त भरली आहे. गावात आल्यावरती वाटते आपल्या गावची यात्रा आहे बरं का. घरी तर असं काही वाटतच नाही, कारण का पाहुणे मंडळी वगैरे नाही आहेत आणि ह्या वर्षी आमची यात्रा पण मोठी नाही, त्यामुळं काही शांतताच आहे सगळी. मग काय गावात आल्यावरती सगळा गजबजा काम गोंधळ वगैरे चालू होतो. मुलांना पण आनंद होत आहे. मुलांचं काही इकडं तिकडं दुकानं पाहून वाळायचं काम चालू आहे, पण त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग केली आहे की आपल्याला आधी मंदिरात पाया पडायला जायचं आहे आणि त्यानंतर आपण काहीतरी खाऊन घरी जायचं आहे, कारण का उद्या आपल्याला खरेदीला यायचं आहे. मग काय तिथं बाबा एक गंध लावत होते, त्या बाबांकडून गंध लावून घेतला आणि आमच्यापेक्षा मुलांना जास्त उत्सुकता गंध लावायची. मग काय गंध लावला आणि त्यांना थोडीशी दक्षिणा दिली आणि मग गेलो मंदिरात. आमच्या इथं दर यात्रेच्या वेळेस सकाळचा एक गजरेवाला येतो बरं का, पण आज काय आलाच नाही. मग काय म्हणलं जाऊ द्या, नाही आला तर नाही आला, आपण डुप्लिकेट फुलं लावू. हे काय आमच्या आद्विकचं बघा कसं नाचणं चालू आहे, त्याला गाणं वगैरे वाजलं की त्यांचं अंग मनानेच हलतं. मग काय मंदिरात आले, लायटिंगनी वगैरे सजावट खूप केली आहे, पण आम्ही लवकर गेल्यामुळं काय ते दिसून येत नाही. मग नंतरनं काय सगळं छबिना वगैरे छबिना म्हणजे दंडवट शिरण्या वगैरे चालू होतं. ज्याचं दंडवट असेल ते घेत होते. ते दंडवट चालू होतात 4 वाजल्यापासून चालू होते, ते 8 वाजेपर्यंत असतात. मी तुम्हाला आमच्या गावचं म्हणजे काय नियोजन कसं असतं ते सांगते आणि यात्रा कोणत्या देवाची असते ते पण सांगते. ही यात्रा असते श्री भैरवनाथ माता जोगेश्वरीच्या आणि सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून अभिषेक व महापूजा आणि आरती चालू होती, ती 6 वाजेपर्यंत. नंतर पालखी मिरवणूक म्हणजे भीमाकाठी स्नान करण्यासाठी व पूजाविधी करण्यासाठी पालखी 8 वाजता निघते, ती 12 वाजता येते. नंतर मंदिरात पोशाख म्हणजे स्त्रींना पोशाख वगैरे आरती वगैरे, मग ती 12च्या नंतर मंदिरात आल्यावरती पण आरती होते आणि नंतर मग 4 वाजता शिरण्या चालू होत्या. दंडवट शिरण्या ते 8 वाजेपर्यंत चालू असतात. नंतर 9 वाजता छबिना पालखी मिरवणूक चालू होते आणि 9 ते 1 पर्यंत छबिना पालखी मिरवणूक असते आणि त्यानंतर तमाशा असतो. तर ह्यावेळेस तमाशा आहे संध्या मानेसोबत रोहन माने सोलापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा तमाशा आहे. ते 2 ते 5 वाजेपर्यंत आहे आणि मग काय बघा इथे जेंट्स लोकंसुद्धा दंडवट घेत आहेत बरं का. तर दंडवट का घेतात म्हणजे गावची परंपरा पण असते आणि कोणाचं जर नवस वगैरे असेल तर ते पण घेतात. मग ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर असतं. म्हणजे आमचं काही दंडवट वगैरे नव्हतं, पण आम्ही पेढे वगैरे वाटले सगळ्यांना, नारळ वगैरे फोडले नैवेद्य वगैरे ठेवले. बघा हे आमचं मंदिर कसं दिसत आहे, संध्याकाळचं खूप छान दिसत आहे. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ.